भारतीय भांडवली बाजारात गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेला नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEचा IPO आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। ही केवळ एक साधी लिस्टिंग नसून भारतीय वित्तीय व्यवस्थेच्या संरचनेत मोठा बदल घडवून आणणारी घटना ठरू शकते। NSE हा देशातील सर्वात मोठा आणि अत्यंत प्रभावशाली शेअर बाजार आहे। इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि तांत्रिक प्रगतीच्या बाबतीत NSEने भारताला जागतिक पातळीवर वेगळी ओळख मिळवून दिली आहे। अशा संस्थेचे सार्वजनिक होणे म्हणजे गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी आणि बाजारासाठी पारदर्शकतेचा नवा टप्पा ठरणार आहे। पण या IPOचा खरा फायदा कुणाला होणार आहे? हा प्रश्न विचारला तर उत्तर स्पष्ट आहे, सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्यांना। सध्या भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC तसेच 3 प्रमुख सहकारी जनरल इन्शुरन्स कंपन्या म्हणजेच नॅशनल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या ताब्यात NSE मधील मोठी हिस्सेदारी आहे। एकत्रितपणे पाहिलं तर या कंपन्यांकडे सुमारे 7.5 कोटी इतके शेअर्स आहेत।